नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, मुंबई हायकोर्टानं उघड्यावरती थुंकणाऱ्या प्रवृत्तीला राष्ट्रीय छंद संबोधत मुंबईतील अस्वच्छतेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. BMC आयुक्त अश्विनी भिडे यांना निर्देश देत त्यांना रस्त्यावरती कचरा टाकणाऱ्यांवरती आणि वॉर्ड अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यास सांगण्यात आलं आणि दंडात्मक कारवाई कठोर करण्यासही सांगण्यात आलं. तसेच सार्वजनिक ठिकाणी, रस्ते आणि पदपथांवरती कचरा टाकल्याप्रकरणी वॉर्ड अधिकाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्याचे आणि थुंकण्याबद्दलचा दंड वाढवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं बृहन्मुंबई महानगरपालिकेला दिलेले आहेत. यामुळे आता उघड्यावरती थुंकणं मुंबईकरांना चांगलंच महागात पडणार आहे. मुंबई उच्च न्यायालयानं 15 जुलै रोजी BMC आयुक्त अश्विनी भिडे यांना सार्वजनिक जागा, रस्ते आणि पदपथांवरती कचरा टाकल्याप्रकरणी संबंधित वॉर्ड अधिकाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्याचे आणि त्यांची जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश दिले. तसेच न्यायालयानं थुंकण्याबाबतचा दंड वाढवण्याच्याही सूचना केल्या. थुंकणं हा आता एक राष्ट्रीय छंद बनल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. भारतातील सर्वात स्वच्छ शहर असलेल्या इंदूरचं आणि तिथल्या वॉर्ड अधिकाऱ्यांच्या कार्यक्षम यंत्रणेचं उदाहरण देत उच्च न्यायालयानं अधोरेखित केलं की प्रचंड संसाधनं उपलब्ध असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी जर साध्य करण्याची इच्छाशक्ती असेल तर रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखणं काही कठीण नाही आहे. BMCच्या वतीनं बाजू मांडताना ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी सांगितलं की महापालिका संपूर्ण शहरामध्ये BMC महानगरपालिका घनकचरा, स्वच्छता आणि आरोग्यविषयक उपविधी यांची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचा विचार करते. त्यावरती न्यायालयानं टिप्पणी केली की संबंधित समस्यांचं निराकरण करण्याची जबाबदारी वॉर्ड अधिकाऱ्यांची आहे. यावर न्यायालयानं म्हटलं की BMCच्या क्लीनलेस आणि सॅनिटेशन बाय लॉज 2025 मध्ये विहित केलेल्या दंडात्मक तरतुदींची अंमलबजावणी CCTV कॅमेऱ्यांचा वापर करून काटेकोरपणे केली जावी असं न्यायालयानं त्यामध्ये म्हटलंय. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं मग आता जो पहिला उघड्यावरती थुंकण्याचा दंड 250 रुपये होता तो आता थेट 2000 रुपयापर्यंत वाढवण्यात आला आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आता मुंबईमध्ये उघड्यावरती थुंकणं हे खूपच जास्त त्रासदायक ठरणार आहे. तर मग मित्रांनो, यातनं शहर नक्कीच स्वच्छ होईल. तर मग यावरती आपलं काय मत आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.